आज धाराशिव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून शिक्षकांचा विराट महामोर्चा आहे। आज मी आंदोलनस्थळी मोर्चास्थळी आहे। आज बरेचसे शिक्षक आहेत तिथे, संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून शिक्षक आलेले आहेत तिथे। आज आपण शिक्षकांशी चर्चा करणार आहोत। काय मागण्या आहेत? प्रथम सर आपलं नाव सांग, काय मागण्या आहेत आपल्या? माझं नाव शेट्टी मल्लिकार्जुन शिवले आणि आजचं जे आंदोलन आहे ते आमचं जे शासन करत आहे, जे शासनाने जो जी आर काढलेला आहे विद्यार्थ्यांसंदर्भात, त्याच्या संदर्भात आमचं आंदोलन आहे। आपल्या बऱ्याचशा मागण्या आहेत सर, शालेय पोषण आहाराबद्दल मागण्या आहेत, जुन्या पेन्शन बद्दल देखील आपल्या मागण्या आहेत। शासनाकडून आपण मागील 10 वर्ष झाले यासाठी लढा देतात, शासनाकडून काही याबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे? काहीच याबद्दल काहीच निर्णय घेण्यात आले नाहीत। काही थोडीफार निर्णय घेण्यात आलेले आहेत, पण ते आम्हाला मान्य नाही। परंतु जुनी पेन्शनची मागणी बऱ्याच, म्हणजे आता 2005 पासूनचा निर्णय आहे तो, त्या दिवसापासून शिक्षकांचा विरोध आहे, तरी देखील शासन याबद्दल काही शासनाने दखल घेतलेली आहे। आपल्याला आश्वासन वगैरे पत्र वगैरे देण्यात आलेलं होतं काय? आश्वासन देण्यात आलेलं आहे, पण त्याच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही। आपली शालेय पोषण आहाराबद्दल मागणी आहे, नेमकं काय अडचण काय येत आहे? शालेय पोषण आहाराचं जे काय आपण शाळेमध्ये शिक्षक काम करतात त्याबद्दल शिक्षकांना काय अडचणीला सामना करावा लागतो? शालेय पोषण आहारामध्ये काय सर्व जे जिम्मेदारी आहेत ते सर्व शिक्षकावर आणि मुख्याध्यापकावर टाकण्यात आले। त्याच्यामध्ये काय तुम्ही सगळं जे धान्याची माल जे आहे तो सुद्धा शिक्षकांनीच घ्यायचा, पावत्यात तयार करायच्या आणि नंतर बिल येणार। बिल हे 6 एक वर्षाने बिल निघतं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी शिक्षकाला अडचणी येतात। आणि शिक्षकांनी आणखी एक मागणी केली, अशासकीय कामे जे काय आहेत, म्हणजे अशैक्षणिक कामे जे काय करताय आपण, त्यामध्ये कोणती कोणती कामे आहेत? बरेचसे कामे आता सांगितले। अशैक्षणिक कामे जे आहेत की आता निरीक्षणाचा सर्वे जे आहे ते सर्वे सुद्धा आम्हालाच करायला, त्यांना शिकवायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत ते आम्हाला फक्त काय करू द्या, विद्यार्थ्यांना शिकवू द्या, बाकीच्या गोष्टी आम्हाला नको आहेत, एवढीच आमची मागणी आहे। बघितलं मित्रांनो, आज धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण शहरातील आणि परिसरातील सर्व काही जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या शाळेतील सर्व शिक्षक आज आपल्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले।